स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मनपा सभागृहात महापौर, उपमहापौर तसेच आयुक्तांच्या उपस्थितीत विशेष महासभेचे करण्यात आले। आज आयोजन धुळे महानगरपालिका सभागृहात आज महापौर, उपमहापौर तसेच मनपा आयुक्त यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले। या महासभेत धुळे शहर विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली। यावेळी नगरसेवकांनी धुळे शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधा संदर्भात प्रश्न उपस्थित केले। महासभेदरम्यान विविध विकास कामांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून प्रशासनाने कामे वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले। तसेच आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या। त्या पैशाचा अगेन्स्ट खर्च केले जायचे, सोयीचा उभारला जात नव्हता। त्यामुळे अनेक योजना अर्धवट राहिल्या केंद्र आणि राज्य शासनाच्या। म्हणून आता शासनाने काय नियम घातलाय की कुठल्याही योजनेचा पैसा महानगरपालिकेकडे डायरेक्ट वर्ग होणार नाही। एखादं बिल जनरेट झालं तर त्या बिलच्या अगेन्स्ट पहिले महापालिकेचे पैसे ऑनलाईन प्रणालीमध्ये टाकावे लागतात, मग शासन त्याच्या अगेन्स्ट त्यांचा हिस्सा वर्ग करत असतो। या सगळ्या गोष्टी जर आपल्याला करायच्या असतील तर आपले इन्कम सोर्स अतिशय कमी आहे, त्याला सध्या तरी कर्ज घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नाही। आणि 149 कोटी आपण म्हणतोय, पण असं होणार नाही की आज जीबीचा ठराव झाला आणि उद्या 149 कोटी आपण उचलले आणि परवापासून आपल्यावर लोनचे हप्ते सुरू झाले, असं पण होणार नाही। कदाचित 149 कोटी रक्कम पूर्ण आपण उचलणार पण नाही। कारण जसं आपण बघतोय की आपले लोकप्रतिनिधी, सन्माननीय पालकमंत्री महोदय, आमदार महोदय, आपल्या महापौर मॅडम आपण सातत्याने राज्य शासनाकडे प्रयत्न करताय, तर जीएसटी मध्ये सुद्धा वाढ होणार आहे आपल्याकडे। तर असं होईल की वाढ जर झाली तर यातला काही हिस्सा परस्पर महापालिका स्वहिस्सा म्हणून भरेल आणि पूर्ण 149 कोटी घेण्याची सुद्धा गरज येणार नाही, असं येऊ शकतं। आणि योजनेच्या प्रगतीनुसार आपण हे खर्च करणार आहोत। आता सोयीपूर्णाचे अनेक सोर्सेस आपले सुरू आहेत, जसे महानगरपालिका क्षेत्रामध्ये 1000 ते 1200 पेक्षा अधिक गाळे असणारे आपले शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत, ते सुद्धा आपले इन्कम सोर्स सुरू होत आहेत। कर आकारणी नसलेले अनेक प्रॉपर्टी आपण सुरू करण्यात ते सुद्धा आपले इन्कम सोर्सेस होत आहेत। तर याच्यात आपण ही रक्कम आपण काही कर्जाला उचलता, काही भाग आपण यातला वर्ग करणार आहोत।